द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णंत थान्यानपि योधवीरान मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासिरणे सपद. आज जितकी निराशा आहे त्या निराशेवर जर इलाज काही असेल तर तो भगवद्गीतेने सांगितलेला इलाज आहे. तर भगवद्गीताच असं म्हणते की ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगणार आहे. तो काळ द्रौपदीचा आणि आजचा काळ जिथे एका डॉक्टर युवतीवर अशा प्रकारचे अनन्य अत्याचार करून तिला ठार केलं जातं. केवळ भक्ती जागी करणं हे तर आहेच महत्वाचं, पण त्या भक्तीच्या सोबत सोबत शक्ती जागवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. ध पासून सुरुवात आणि म पाशी शेवट हा धर्म शब्दात गुंफलेले 700 श्लोक आहेत. योग हा मानव मात्रासाठी आहे, मानवाच्या भल्यासाठी आहे आणि ते शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. त्यामुळे इट्स फॉर ऑल. नमस्कार. विचार भारती मंथन या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज मी पुन्हा आपलं सहर्ष स्वागत करतो. मी डॉक्टर ऋषिकेश आणि आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत ज्येष्ठ उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष, समुपदेशक, प्रख्यात वक्ते आदरणीय श्री संजयजी मालपाणी. सर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मंथन ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण भगवद्गीता या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहोत. गीता परिवाराच्या माध्यमातून आपण खूप मोठं कार्य उभं केलेलं आहे आणि त्याची माहिती आणि आजच्या संदर्भामध्ये गीता याचं उपयोजन कसं आहे या संदर्भात आपण ही चर्चा करणार आहोत. संजयजी, आपला जर पारिवारिक इतिहास पाहिला तर आपल्या सर्व परिवारामध्ये उद्यमशीलतेचं मोठं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रामध्ये आपली परिवाराची मोठी परंपरा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भगवद्गीता आपल्या आयुष्यामध्ये कशी आली आणि तो सगळा प्रवास आणि त्यानंतर गीता परिवाराची स्थापना आणि विस्तार हा सगळा प्रवास कसा झाला या संदर्भात आपणाकडूनच जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नमस्कार. परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे नगर जिल्ह्याला नवीन नाहीत. बेलापूर हे त्यांचं जन्मगाव, नगर ही त्यांची जन्मभूमी आणि आता अयोध्येच्या श्री राम मंदिरचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून जगविख्यात असणारे परमपूज्य स्वामीजी यांनी सुमारे 38 वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये गीता परिवार नावाच्या संस्थेची स्थापना केली. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी आणि स्वामीजी यांनी मिळून त्या ठिकाणी एक शिबिराचं आयोजन केलं होतं. मी 12वीच्या सुट्टीसाठी म्हणून संगमनेरला आलेलो होतो आणि तुमच्या वडिलांनी सांगितलं की एक शिबिर आहे आणि तू त्याच्यात थोडी मदत कर. त्यामुळे सतरंजा उचलणं, मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं, वाढप करणं, अशा पद्धतीची काही छोटी मोठी कामं त्या शिबिरामध्ये मी करू लागलो आणि त्यानंतर मीही गीता परिवाराचा एक सदस्य झालो. मग हळूहळू ती जबाबदारी वाढत गेली आणि गेली 38 वर्ष नियमितपणे गीता परिवाराचं काम मी करतोय. परंतु अर्थात त्यावेळेस स्वामीजींनी जे सांगितलं होतं ते हे होतं की जे काही काम आपण करतो आहोत ते काम भगवंताची पूजा असं समजून केलं की ती साधना होते. त्यामुळे गीता परिवाराचं काम हे काही सेवा कार्य नव्हतं, ते साधनेचं कार्य होतं. आणि अशा एका शिबिरामध्ये मुंबईत स्वामीजींनी गीतेवर काही प्रवचनं दिली. त्या प्रवचनांच्या शेवटी त्यांनी हे सांगितलं की तुमच्यापैकी किती लोक भगवद्गीता कंठस्थ करणार. आम्ही इतके भारावलेलो होतो की मी तर पटकन हात वर केला की मी गीता पाठ करणार. त्यावेळेस माझं वय 48 वर्षांचं होतं. अच्छा. आणि मी आजूबाजूला पाहिलं तर मोजके 2-4 हातच वर होते, कारण 700 श्लोक पाठ करायचे त्याला वेळ पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, संस्कृतचा थोडासा स्पर्श पाहिजे. आणि मग स्वामीजींनी आम्हाला चौघांनाही वर बोलवून घेतलं, आम्हाला माळा घातल्या, अभिनंदन केलं, आशीर्वाद दिले. आणि आता सगळ्यांच्या समोर हे झालंय म्हटल्यानंतर मी पाठांतराला सुरुवात केली आणि अगदी सावकाशीनं जमेल तसं मी ते करत होतो. आणि वयाच्या 50शीत मी भगवद्गीता संपूर्ण कंठस्थ केली. आणि माझ्या 50व्या वाढदिवशी गीतेवर 5 व्याख्यानं गीता परिवाराच्या वतीनं संगमनेरातच आयोजित करण्यात आली. आणि त्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला ते पाहून मी देखील थक्क होतो. अर्थात गीतेवरचं ते प्रेम होतं लोकांचं, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आले होते. पहिल्या दिवशी 2,500-3,000 हजार लोक होते आणि 5व्या व्याख्यानाच्या वेळेस सुमारे 5,000 लोक गीता शिकायला आले होते, गीता समजून घ्यायला आले होते. आणि त्यानंतर लगेचच कोरोना लागला
त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑनलाईन गीता शिकवण्याचं काम आम्ही सुरू केलं आणि तेही काम असंच वाढत गेलं, अनपेक्षितपणे वाढत गेलं. आमचं तेवढं सामर्थ्य नव्हतं, परंतु भगवंतानंच खऱ्या अर्थानं ती मोहीम उचलून धरली असं म्हणायला हरकत नाही. कारण आज मी तिला विश्वास बसणार नाही असे हे आकडे आहेत. रोज 2200 झूम क्लासेस आम्ही चालवतो. हे झूम क्लासेस वेगवेगळ्या 13 भाषांमध्ये चालवले जातात आणि 183 देशांमधले सुमारे 10.5-11 लाख लोक भगवद्गीता शिकतायत. दर शनिवारी आणि रविवारी ते जे काही शिकतायत त्याचं अर्थ त्यांना सांगितला जातो. विवेचन सत्र असं त्याला नाव आहे. आणि भगवद्गीता बोलायला अतिशय सोपी करून टाकली. सरळ पठनीय गीता या नावानं आम्ही काही पुस्तकं प्रकाशित केली. त्यामध्ये मुख्यत्वे अनुस्वारांचे उच्चार आणि विसर्गांचे उच्चार येथे लोक बोलण्यामध्ये गडबडतात. आम्ही ते उच्चार कंसातच लिहून टाकले. अच्छा. आणि त्यामुळे लोकांना ते बोलायला खूप सोपं होऊन गेलं आणि सरळ पठनीय गीतेमुळे लोकांचं आकर्षण गीतेकडे वाढलं. आपल्याला जमणार नाही असं ज्यांना वाटायचं, आम्हाला आश्चर्याचा धक्का असा बसतोय की 80पेक्षा जास्त वय असणारी मंडळी सुद्धा या वयात संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ करतायत आणि गीता समजावून घेत आहेत. तर असा हा सगळा प्रवास आहे. अर्थात गीता परिवाराचं काम केवळ गीता शिकवणं इतकं मर्यादित नाही, तर लहान मुलांची शिबिरं, वर्ग आणि संस्कार या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव, मग अगदी गिरीभ्रमण असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, असे अनेक उपक्रम गीता परिवाराच्या माध्यमातून आम्ही केलेले आहेत. खरोखरच आजच्या काळातली ही एक मोठी क्रांती म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण प्रश्न आपल्याला भगवद्गीता ही तरुणाईला आत्ता उपयुक्त कशी आहे याच्याकडे आपल्याला ही चर्चा आता न्यायची आहे. आणि आपण आत्ता बोलताना सांगितलं की स्वामी गोविंददेव गिरी किंवा ज्यांना आपण पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास या नावाने नगर जिल्हा ओळखतो. आणि खरं तर संन्याशाला कुठलंही जातीचं, धर्माचं किंवा प्रांताचं बंधन नसतं. पण आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे की त्यांची जन्मभूमी आणि सुरुवातीची कर्मभूमी ही आपला जिल्हा राहिलेली आहे. आणि आज ते रामजन्मभूमी न्यास की जे आपल्या 550 वर्षाच्या संघर्षाच्या विजयाचं एक प्रतीक आहे, त्याचे कोषाध्यक्ष म्हणून ते कार्य करत आहेत. आणि राममंदिराचा विषय आला की आपल्याला हे जाणवतं की हा संघर्ष आपल्याला करावा लागला आणि 550 वर्षानंतर आपलं ते राम मंदिर तिथे प्रस्थापित झालं. भगवद्गीतेचा जर आपण काळ पाहिला तर तो काळही असा सत्य आणि असत्याच्या संघर्षाचा आहे. किंबहुना हा संघर्ष पिढ्यानपिढ्याचा सहस्रावधी वर्षांचा आहे. आणि ह्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गोंधळलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून भगवद्गीतेची रचना झाली. तो तेव्हाचा गोंधळाचा काळ आणि आजची सामाजिक परिस्थिती यामध्ये आपल्याला काही समान दुवे सापडतात का? आपलं त्या वेळेसच्या आणि आत्ताच्या वेळेसच्या ह्या परिस्थितीबद्दल काय मत आहे? स्वाभाविकपणे 5,500 वर्षांपूर्वी भगवद्गीता सांगितली गेली. भगवद्गीतेच्या बाबतीत असं म्हटलं जातं, भगवद्गीताच असं म्हणते की ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगणार आहे. विज्ञान जे असतं ते परिवर्तनशील असतं. आज 20 वर्षांपूर्वी जे मोबाईल होता तो आज बदलला आहे. 20 वर्षांपूर्वी लँडलाईन होते, आता 5G आलेले आहेत. त्यामुळे विज्ञान बदलत राहणार आहे. परंतु ज्ञान जे असतं ते त्रिकाल बाधित असतं, ते सनातन आहे. आणि त्यामुळे 5,500 वर्षांपूर्वीचं जे ज्ञान आहे ते आजही आणि उद्याही तेच राहणार आहे. त्यात काहीही फरक होणार नाही. आणि त्यामुळे भगवद्गीता केवळ आजच्या परिपेक्षात कशी योग्य असं म्हणण्यापेक्षा ती त्रिकाल बाधित आहे. ती भविष्यातही तितकीच महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि भगवद्गीतेला आम्ही पोथी केलं. भगवद्गीता आम्ही देवघरातल्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि गीता जयंतीच्या दिवशी फुलं वाहण्यापुरती ती भगवद्गीता बाहेर काढायला लागलो. भगवद्गीता हा एक अद्भुत ग्रंथ आहे. मुळात समरांगणावर सांगितलेला एकमेव ग्रंथ आहे. बाकीची सगळी शास्त्र ही गुहांमध्ये लिहिली गेली, पर्वतांमध्ये लिहिली गेली, उपवनांमध्ये, जंगलांमध्ये लिहिली गेली, नदीच्या तीरावर लिहिली गेली. परंतु एकमात्र शास्त्र असं आहे की जे रणांगणावर सांगितलं गेलं. त्यातही महत्त्वाचं असं आहे की तो संवाद आहे आणि त्या संवादातून ते शास्त्र उलगडत गेलं. अर्जुनाच्या प्रश्नांमधून ते उलगडत गेलं. भगवद्गीतेचं जर मूळ काही कारण असेल तर ते अर्जुनानं युद्ध जिंकावं आणि अर्जुनानं पराक्रम करावं आणि तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रियानं त्याच्या धर्माचं पालन करावं यासाठी सांगितली गेलेली भगवद्गीता आहे. तो भक्तियोग 12वा अध्याय आहे. परंतु दुसऱ्या
अध्यायामध्येच भगवान ज्यावेळेस अर्जुनाला गलितगात्र झालेलं पाहतात त्यावेळेस सुरुवातीला तर त्याला अत्यंत कठोर असे शब्द वापरतात. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वय्युपपन्ने, नपुंसक असा शब्द येतो. आणि नंतर मग हळूहळू जीवनाचं तत्वज्ञान ज्यावेळेस ते उलगडून सांगतात त्यावेळेस ते सांगतात की धर्म्याधी युद्धात श्रेयोन यत क्षत्रियस्य न विद्यते. जो युद्धापासून लांब पळतो त्याला क्षत्रिय म्हणायचं कारण नाही. तू जर क्षत्रिय असशील तर तुला हे युद्ध लढावं लागेल. अर्जुनाची तयारी आत्महत्या करण्याची होती, अर्जुनाची तयारी पळून जाण्याची होती, अर्जुनाची तयारी संन्यास घेण्याची होती, धन त्यागण्याची होती, राज्य त्यागण्याची होती. आणि त्याला हे सगळं सुख नको होतं आणि मी निघून जातो आणि एवढा मोठा नरसंहार जो होणार आहे तो टळेल. परंतु ज्या द्रौपदीच्या साडीला हात लावण्याचं पाप त्या दुःशासनानं केलं आणि ते दुर्योधनाच्या सांगण्यावरून केलं, अशा आताताई नराधमांना एकच शिक्षा असते, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. त्यांना दुसरी शिक्षा असू शकत नाही. मला सांगा, तो काळ द्रौपदीचा ज्यावेळेस दुःशासनानं त्याचं चिरहरण केलं, आणि आजचा काळ जिथे एका डॉक्टर युवतीवर अशा प्रकारचे अनन्य अत्याचार करून तिला ठार केलं जातं, कलकत्त्यामधली घटना असेल, काही फरक नाही आहे. काळ तसाच चालू आहे. आमच्या भूमिका काय आहेत? आम्हाला भूमिका घ्याव्या लागणार आहेत. आणि आम्ही जर या भूमिका घेतल्या नाही तर आम्ही काहीतरी चूक करणार आहोत, आम्ही आमच्या धर्मापासून पदच्युत होणार आहोत. हा भगवद्गीतेचा मूळ संदेश आहे. आणि त्यामुळे भगवद्गीता हे पराक्रमाचं शास्त्र आहे, भगवद्गीता हे समुपदेशनाचं शास्त्र आहे, भगवद्गीता हे जीवन सुंदर कसं करावं याचं शास्त्र आहे, भगवद्गीता हे व्यवस्थापनाचं शास्त्र आहे, स्वव्यवस्थापन कसं करावं याचं सर्वोत्तम शास्त्र भगवद्गीता आहे. भगवद्गीता हे योगशास्त्र आहे आणि त्यामुळे ते आजही तितकंच प्रासंगिक आहे. आजच्या ह्या काळामध्ये भगवद्गीता तितकीच प्रासंगिक आहे हेही आपण सांगितलं. परंतु ही वेळ आपल्यावर का येते याचा जर आपण विचार केला तर अर्जुनाच्या बाबतीत जर आपण उदाहरण पाहिलं की अर्जुन हा स्वतःचं क्षत्रियत्व असणं विसरला, म्हणजे त्याचं क्षात्र तेजाचा लोप झाला असं म्हणायला हरकत नाही. किंवा असं आपल्याला दिसून येतं, यालाच आपण आत्मबोधाचा विसर असंही म्हणूया. तर आत्मबोधाचा विसर वारंवार समाजाला का होतो आणि तो विसर झालेल्या व्यक्तीला पुन्हा त्याचं मूळ स्वरूप जाणून देण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, अशी परिस्थिती वारंवार भारतीय समाजामध्ये का निर्माण होते याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हे केवळ भारतीय समाजात होतं असं नाही आहे, हे वैश्विक आहे. डार्विनचा सिद्धांत आहे की आपण वानरापासून नर झालो. आणि हनुमंताचं जर एक प्रतीक म्हणून पाहिलं की आपला पूर्वज वानर आहे, मग हनुमंत आपला पूर्वज आहे, तर हनुमंताला सुद्धा त्याच्या शक्तीचं विस्मरण झालं होतं आणि जांबवंताला त्या शक्तीचं जागरण करावं लागलं होतं. तर त्यामुळे विस्मरण होणं ही स्वाभाविक घटना आहे, जागरण हा त्याच्यावरचा इलाज आहे. आणि म्हणून विचार भारतीसारखे उपक्रम जे विचारांचं जागरण करतात हे सातत्यानं होत राहणं गरजेचं आहे. प्रबोधन मग आपापल्याकडे वेगवेगळ्या प्रवचनांच्या माध्यमातून असेल, वारीच्या माध्यमातून असेल, संत समागमांच्या माध्यमातून असेल, या वेगवेगळ्या संप्रदायांमधून हे क्षात्रतेज, हे पौरुष हे जागं करणं हे फार महत्त्वाचं आहे. केवळ भक्ती जागी करणं हे तर आहेच महत्त्वाचं, पण त्या भक्तीच्या सोबत सोबत शक्ती जागवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. भक्ती आणि शक्ती या दोघांचा संगम छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा समन्वय आपण ज्यावेळेस त्या भक्ती शक्ती शिल्पामध्ये पाहतो ते तसं घडलं पाहिजे की सांगणारा समर्थ अशा पद्धतीचा संत आपल्याला काहीतरी दिशा देतोय आणि युवा वर्ग हा त्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. तो भक्तीच्या मार्गावर आहे, परंतु शक्तीची सोबत सोबत उपासना करतोय. ही शक्तीची उपासना ही फार महत्त्वाची आहे. आम्ही ती विसरलो मुळात, आणि ते विसरण्यामागचं जर महत्त्वाचं काही कारण असेल तर ते आमची शिक्षण व्यवस्था आहे शेवटी. कारण आम्ही 11वी-12वीला त्या मुलांनी नीटचा अभ्यास करावा, JEEचा अभ्यास करावा, पण हळूहळू ते आता 8वीपर्यंत आलं, 7वीपर्यंत आलं, 7वीपासून फाउंडेशन क्लास लाव, खेळायला जाणं बंद कर, खेळूच नको, मैदानावर जाऊच नकोस. आणि मग मैदानावर जर ते मूल जात नसेल तर कसली शक्ती त्यामध्ये येणार आहे? त्यामुळे आपल्याला खूप मूलगामी अशा पद्धतीचा विचार या एकूणच समाजरचनेचा आणि व्यवस्थांचा करावा लागणार आहे. खूप छान विश्लेषण केलं आपण आजच्या सामाजिक परिस्थितीचं सुद्धा.
पण आता अर्जुनाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट जी आपल्याला जाणवते ती म्हणजे आत्मबोधाचा अभाव. हे तर आपण ऐकलंच, परंतु त्याचबरोबर शत्रुबोधाचा अभाव ही सुद्धा त्यामध्ये महत्त्वाची घटना आपल्याला दिसून येते, की आपल्याला समोर लढाईमध्ये दिसत आहेत ते आपले स्वकीय दिसत आहेत, परंतु जसं आपण सांगितलं की ते दुःशासनाच्या बाजूनी होते किंवा ते द्रौपदी हरण करणाऱ्यांच्या बाजूनी होते, ही जाणीव त्याला नाही आहे किंवा तो शत्रुबोध त्याला नाही आहे. आणि शत्रुबोध जाणून देण्याच्या बाबतीत सुद्धा भगवद्गीता तितकीच उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही आहे का? आपल्याला काय वाटतं? मुळात भगवद्गीता शत्रुत्व करू नका असं सांगते. अर्जुनाला जे सांगितलं गेलं आहे की या दुर्योधन दुःशासनाला मार, या कर्णाला, या पितामह भीष्मांना मार. 11व्या अध्यायाचं उदाहरण जर घेतलं तर 11व्या अध्यायामध्ये विराट रूप दाखवलं आणि त्या विराट रूप दाखवताना अर्जुन थक्क आणि थरथर कापायला लागला आणि तो पाहत होता की त्या कृष्णाच्या विराट रूपात त्याचे तोंड उघडले जात आहेत आणि त्या तोंडातून प्रचंड असे आगीचे लोळ बाहेर पडत आहेत आणि त्या लोळांमध्ये जणू काही पतंग आगीवर आकर्षित व्हावेत अशा पद्धतीनं त्याच्या तोंडात हे सगळे दुर्योधन दुःशासन वगैरे कौरव सेनानी हे त्यामध्ये जातात आणि जळून खाक होत आहेत. हे पाहिल्यावर तो थरथरायला लागला आणि तो म्हणाला, मी काय पाहतोय कृष्ण? त्यावेळेस कृष्णाचं उत्तर असं आहे, द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णंत थान्यानपि योधवीरान मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजेतासिरणे सपत्नान. अरे मीच मारून टाकले, तू फक्त आता बाण चालव. निमित्त मात्रम भवसव्यसाचिम, तू निमित्त बन. पण हाच अध्याय संपताना शेवटच्या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. तू निर्वैर हो. तू यांना जो मारणार आहेस तो वैराच्या भावनेतून मारायचं काही कारण नाही तुला. ही एक भूमिका आहे. या भूमिकेत हा जो समोर उभा असलेला दुर्योधन दुःशासन आदी लोक आहेत, यांनी महत्पाप केलेल्या धर्माच्या वाटेवर निघालेले लोक आहेत, यांना मारणं हे क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य आहे. ते शत्रू म्हणून तू त्याला मारायचं कारण नाहीस. हे तुझं कर्तव्य आहे की असे आता ठार केले पाहिजे आणि म्हणून तुला यांच्यावर बाण चालवावा लागेल. ते करत असताना शत्रुत्वाची भावना मनात असण्याचं काही कारण नाही. म्हणजे एखाद्या कसाबला न्यायाधीश फाशीची शिक्षा देतो त्यावेळेस त्या न्यायाधीशाचं त्या कसाबशी काही व्यक्तिगत वैर नाही आहे, परंतु त्या खुर्चीचा तो सन्मान आहे, त्या खुर्चीचं ते कर्तव्य आहे आणि त्या खुर्चीवर बसून या कसाबला फाशीची शिक्षा देण्याचं काम जेव्हा जज करतात, ते न्यायाधीश करतात, त्यावेळेस त्यांच्या मनात काही शत्रुत्वाची भावना नसते त्याच्याविषयी. त्याच्या मनात समाजाचं भलं व्हावं, समष्टीचं भलं व्हावं. एकाला मारून हजारो लोक जर वाचणार असतील तर ही हिंसासुद्धा अहिंसाच म्हटली जाते. अशा पद्धतीचा तो भाव आहे आणि त्यामुळे तिथे शत्रुत्वाचा भाव नाही आहे, तो कर्तव्याचा भाव आहे. आणि सनातन संस्कृतीचं हे वैशिष्ट्यच आहे की शत्रुत्व हे कुणाही मानवी जीवनाप्रती किंवा कुठल्याही इतर प्राण्याप्रती सुद्धा ठेवू नये. ही सर्वेपी सुखिनः सन्तु अशीच आपली सांगणारी भूमिका आहे. अर्जुनाच्या बाबतीत जर आणखी एक विचार केला, अर्जुन होता म्हणून गीता झाली असं म्हणायला हरकत नाही. अर्जुनासारखा पात्र व्यक्ती तिथे होता. पण ही जी लढाई होती ही सत्य आणि असत्याची लढाई जी तेव्हाही चालू होती, आत्ताही चालू आहे. आणि वेळोवेळी गीता ही जरी सार्वकालिक असली तरी ह्या गीतेचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स वेगवेगळ्या काळामध्ये केले गेले. म्हणजे 12व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेच्या रूपातून प्राकृतामध्ये भगवद्गीता सांगितली. नंतर स्वातंत्र्य लढ्याच्या काळाच्या वेळेस टिळकांनी सांगितली, गीता रहस्याच्या स्वरूपामध्ये सांगितली, विनोबांनी सांगितली, पांडुरंग शास्त्री आठवलेंनी त्यांच्या परीने प्रयत्न केले आणि गीता घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आणि आज गीता परिवाराच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर हा सगळा प्रयत्न चालू आहे. इस्कॉनचाही प्रयत्न चालू आहे. गीता जरी सार्वकालिक असली तरी त्या त्या काळाच्या आव्हानांना अनुसरून त्याची योग्य पद्धतीने मांडणी करावी, करणं आवश्यक आहे का? आपल्याला याबद्दल काय वाटतं? अर्थातच आहे. मुळात आज जितकी जास्त गरज आहे तितकी कदाचित इतिहासात नव्हती असं मला वाटतं. कारण आज सर्वाधिक निराशेनं ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या ही सर्वाधिक आहे. सर्वात जास्त सायकॅट्रिस्ट आज आवश्यक झालेले आहेत. सर्वात जास्त चिडचिडेपणा आज आलेला आहे. सर्वात जास्त भीती आज वाटते आहे. वेगवेगळ्या कारणांनी असेल ती, परंतु या सगळ्या मनाच्या नकारात्मकता आहेत. मग ती भीती असेल, तो तणाव असेल, ती चिडचिड असेल, ते दुःख असेल, तो क्रोध असेल, या प्रत्येक नकारात्मकतेवर विजय कसा प्राप्त करायचा याचं सर्वोत्तम उत्तर भगवद्गीतेमध्ये योगशास्त्राच्या माध्यमातून सांगितलं गेलं. आणि त्यामुळे आज आम्ही ज्यावेळेस भगवद्गीता समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये
या सगळ्या नकारात्मकतांवर विजय प्राप्त करण्यासाठी भगवद्गीता कशी मदत करते आणि तो योगमार्ग नेमका काय आहे, अगदी बसावं कसं यापासून, श्वास कसा घ्यावा, या श्वासाचं आपल्या मनाशी असलेलं नातं कसं आहे, त्यातून आता एक्झाम फोबिया हा विषय घ्या की एक्झाम फोबिया, मुलं परीक्षेला गेली की गांगरून जातात आणि ब्लँक होतात. ब्लँक होणं जे आहे ते काही नाही आहे, ते ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूची कमतरता शरीरातली ही मनाच्या नकारात्मकतेनंतर घडणारी घटना आहे. आणि त्यामुळे तिथे ज्या वेळेस ती प्राणशक्ती परत उंच कशी करायची, हे गळून पडलेलं धनुष्य परत हातात घ्यायचं कसं, याचं शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्यामुळे आज जितकी निराशा आहे त्या निराशेवर जर इलाज काही असेल तर तो भगवद्गीतेने सांगितलेला इलाज आहे, तो योगमार्ग आहे आणि तो अतिशय सोपा आहे, त्यात अवघड असं काही नाही आहे. संस्कृत आहे म्हणून आपल्याला कळत नाही इतकाच भाग आहे, कारण आपण संस्कृत विसरून गेलो. परंतु आम्ही विवेचनांच्या माध्यमातून हीच भगवद्गीता अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं आजच्या परिस्थितीत आपल्याला काय उपयोग आहे जेव्हा समजावून सांगतो, त्यात अनेकांचे जीवन बदलले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला आम्ही लहानपणी एक श्लोक म्हणायचो ना, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. आम्हाला आश्चर्याचे धक्के बसायला लागले ज्यावेळेस आयुष्यभर न बोललेले मुके, अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे न बोलता येण्यासारखी मंडळी, पार्किन्सन्समुळे ज्यांना बोलता येत नाही आहे अशी मंडळी, अशी अनेक मंडळी भगवद्गीतेच्या उच्चारणातून स्पष्ट शुद्ध बोलायला लागलेली आहेत. मुकम करोति वाचालम. आणि पंगुम लंघयते गिरिम हा त्यापेक्षाही महत्त्वाचा भाग आहे. पंगू म्हणजे केवळ पायानं अधू नसतो, तो मनानं जास्त अधू असतो. आणि मनानं अधू झालेल्या मंडळींना पुन्हा उभारी देण्याचं काम जर कोणता ग्रंथ करत असेल तर ती भगवद्गीता आहे. आणि त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये भगवद्गीता हा सर्वंकष इलाज आहे आणि त्यातून कोणत्याही प्रकारचं अन्य औषध न देता आपल्याला जनमानस नीट करण्याची ही उत्तम एक प्रक्रिया आहे असं आम्हाला वाटतं. आणि आजचं आधुनिक जे वैद्यकशास्त्र आहे तेही या गोष्टीवर सहमत आहे की बहुसंख्य जे आजार आहेत ते मनाच्या दुर्बलतेमुळे तयार झालेले आहेत. शारीरिक गोष्ट किंवा इव्हन जेनेटिक्स त्यामध्ये फार कमी प्रमाणात आहे. आणि ही मनाची अवस्था सुदृढ कशी करायची हे आपल्याला परंपरेने आपल्या सांगितले. भगवद्गीतासुद्धा आपण उदाहरणं देऊन सांगितले. जे लोक ही संस्कृती आता पुढे नेऊन ठेवणार आहेत किंवा हा जो हजारो वर्षांचा प्रवाह जो आत्तापर्यंत आलेला आहे, भारतीय संस्कृतीबद्दल असं म्हटलं जातं की एकमेव ही जीवित असलेली सिव्हिलायझेशन आहे की जिचे आपण प्रतिनिधी आहोत. आणि आता ही पुढं नेऊन पुढच्या पिढीपर्यंत आणि मानवतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या तरुणाईवर आहे. पण आजच्या तरुणाईकडे जर आपण पाहिलं, आपण एकीकडं हे खूप छान चित्र दिसतंय की भगवद्गीता लहान मुलांपर्यंत सुद्धा पोहोचते. पण जर आजची तरुणाई आपण पाहिली तर ती थोडीशी संकटामध्ये आहे, स्वतःच्या आयडेंटिटीच्या क्रायसिसमध्ये आहे. त्यांना स्वभान नाही आहे, समाजभान नाही आहे, राष्ट्रभान तर बाजूलाच राहिलं. स्वतःला काय करायचं याविषयी सुद्धा त्यांना माहिती नाही आहे. अशा सगळ्या तरुणाईला ज्याला आणि वोकिझमच्या आहारी पण ती चाललेली आहे का सुनियोजित षडयंत्र त्यामध्ये केलं जातं आहे, ह्या सगळ्याला तोंड देण्यासाठी एक सनातन विचाराचा एक कार्यकर्ता म्हणून आपलं काय मत असेल? असं आहे की सगळ्या दुःखांवरचा इलाज तुम्ही जे म्हणालात की अनेक रोग हे लाईफस्टाईल डिसीज आहेत, मग त्यामध्ये ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल. अनेकांचे ब्लड प्रेशर आणि डायबिटीस भगवद्गीतेच्या मार्गावर चालता चालता कंट्रोलमध्ये आलेले आहेत. गोळ्या बंद झाल्या आहेत, इन्शुलिन कमी झालं आहे, बंद झालं आहे, असे उदाहरणं आहेत. मुलांना परीक्षा सोप्या जायला लागलेल्या आहेत, कारण हे ज्यावेळेस एक्सरसाइज आपण करतो, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो हा श्लोक आहे. जय आणि पराजय या दोन्हींमध्ये मला सम राहता आलं पाहिजे, हा जो भाव आहे. मला नेपाळमधल्या एका एका साधिकेचा फोन आला की माझ्या मुलाला थोडं तुम्ही काहीतरी सांगा. म्हटलं काय अडचण आहे? तर म्हणजे त्याच्यात 12वीची परीक्षा झाली आणि हॉवर्डसाठी तो प्रयत्न करतोय. 3 वेळा त्यांनी परीक्षा दिली, एंट्रन्स टेस्ट, 3 वेळेस फेल झाला आणि आता मात्र त्याच्या मनात खूप विषण्णता आलेली आहे. मी म्हटलं माझं बोलणं करून द्या. त्याला म्हटलं तुझा 4था अटेम्प्ट कधी आहे? तो म्हणे अजून 15-20 दिवस आहेत. मी त्याला म्हटलं आता एक विसरून जा की हॉवर्डसाठी हे करतो, हे विसरून जा. तू स्वतःच्या ज्ञानवृद्धीसाठी हे करतोय, एवढं डोक्यात ठेवून हे 15 दिवस फक्त त्या पद्धतीनं काम कर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे भगवद्गीतेचं तत्वज्ञान आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण त्याचा अर्थ आपल्याला कळाला नाही.
भगवंतानं असं नाही सांगितलं की कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस, याचा अर्थ फळ मिळणार नाही असं नाही आहे. उलट पक्षी तुमचा परफॉर्मन्स इंडेक्स वाढणं हे त्याच्यात अभिप्रेत आहे. ज्या वेळेस तुमच्या डोक्यावर एखादा भार असतो की मला हॉवर्डची ॲडमिशन मिळाली पाहिजे, तुम्ही टेन्शनमध्ये काम करता. टेन्शनमध्ये काम केलं की परफॉर्मन्स तुमचा खाली पडतो. आणि त्यामुळे टेन्शनमध्ये काम न करता जर एखादी गोष्ट आपण करत राहिलो तर आपला परफॉर्मन्स वाढतो आणि आपल्याला अधिक चांगलं फळ प्राप्त होतं. त्यामुळे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याचा अर्थ, दुसरा अर्थ असा आहे की तू जर तसं काम केलंस तर तुला जे अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त मोठं फळ तुला निश्चितपणे मिळेल. पण तू ते अकर्म म्हणजे स्वार्थापोटी केलेलं जे असतं ते कर्म असतं आणि स्वार्थ विरहित केलेलं असतं ते अकर्म असतं. या अकर्माच्या वाटेवर ज्यावेळेस आपण काहीतरी करायला लागतो त्यावेळेस त्याचे जास्त बेनिफिट्स आपल्याला निश्चितपणे मिळतात. आपल्याला हे लक्षात येत नाही. हे अतिशय साधं सोपं तत्वज्ञान आपल्याला कळत नाही. मी एक गोष्ट कायम सांगतो, त्यामध्ये अकबर आणि बिरबल एका झाडाखाली थांबतात कारण प्रचंड पाऊस सुरू झालेला असतो, वादळ वारा वाहत असतो, विजा कडकडाट असतात आणि आता पाऊस थांबण्यासाठी म्हणून दोघेही घोड्यावर बसलेले आहेत आणि झाडाखाली वाट पाहतायत पाऊस कधी थांबेल. तेवढ्यात त्यांना एक विचित्र असं दृश्य दिसतं. एक तरुण समोर वाहत असलेल्या ओढ्यावर तिकडच्या बाजूने येतो आणि एका दमात इकडे उडी मारतो आणि इकडे येऊन पोहोचतो. त्याच्या डोक्यावर लाकडाची मुळी असते. बादशाला मोठं आश्चर्य वाटतं की माझा घोडा सुद्धा इतकी छलांग मारू शकणार नाही, इतकी लांब उडी मारून हा युवक इकडे आलाय. त्याला तो जवळ बोलावतो आणि सांगतो की अद्भुत कमाल केलीस तू फार सुंदर उडी मारलीस, मला परत एकदा पाहिजे आहे आणि तू परत एकदा ही जर उडी मारलीस तर मी तुला एक सोन्याची मोहर देईल. बिरबल खुदकन हसतो. अकबर पाहतो बिरबलाकडे आणि म्हणतो, काय रे बाबा तू का हसलास? तो म्हणे काय नाही, मी काही बोलणार नाही आता. आता हा युवक म्हणतो, काहीच नाही, माझं रोजचं काम आहे, ही उडी तर मी रोजच मारतो. मी आलं की तुमच्याकडून ती एक सोन्याची मोहर घेणार आहे. आणि मग तो एक विशिष्ट अंतरावर जातो आणि तिथून पळायला सुरुवात करतो. आता उडी मारायची आहे त्या ओढ्यावरून आणि त्या ओढ्याच्या किनाऱ्यावर येतो आणि आता उडी मारण्याचा क्षण आला आणि तिथे तो घसरतो आणि खाली पडतो आणि बिरबल दुसऱ्यांदा हसतो. अकबर म्हणतो, अरे तू का हसतोयस? तर बिरबल म्हणतो, मगाशी जेव्हा आला ना तेव्हा त्याच्या डोक्यावर फक्त लाकडाची मोळी होती, आता लाकडाच्या मोळीवर एक सोन्याची मोहर आहे आणि त्या सोन्याच्या मोहरीचं वजन पडल्यामुळे हा उडी मारू शकणार नाही. परफॉर्मन्स इंडेक्स याला म्हणतात. ज्यावेळेस डोक्यात टेन्शन असतं, एका मोहरीचं टेन्शन आहे, त्या टेन्शनमुळे याला उडी मारता आली नाही. तसं आम्ही प्रत्येक गोष्ट मला हे मिळालं पाहिजे, ताबडतोब मिळालं पाहिजे, हा हव्यास, ही हाव, यातून तो परफॉर्मन्स इंडेक्स खाली जातो. त्यामुळे कोणत्याही स्तरावर असो, ते व्यावसायिक स्तरावर असो, ते विद्यार्थी स्तरावर असो, ते गृहिणीच्या स्तरावर असो, प्रत्येक ठिकाणी हा भाव जर मनात आपण आणला आणि एक पॅराडाईम शिफ्ट करून टाकला ना की मला काम करायचं आहे, परंतु काम करत असताना माझी आता चित्तवृत्ती ही वेगळी असेल, त्यामध्ये ज्यावेळेस त्या चित्तवृत्ती बदलतात त्यावेळेस सगळ्या दुःखांची हानी व्हायला लागते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. ही बुद्धी जर स्थिर करायची असेल तर आतली प्रसन्नता जागी केली पाहिजे आणि ही आतली प्रसन्नता जर आपण जागी केली तर आपली बुद्धी जी आहे, सगळी दुःख तर दूर होतातच, पण ती स्थितप्रज्ञता जी आहे ती स्थितप्रज्ञता आपल्याला प्राप्त होते आणि जगातल्या कोणत्याही विषयावर विजय प्राप्त करायचा असेल तर ही स्थितप्रज्ञता सगळ्यात महत्त्वाची आहे. आजचा समाज ज्यावेळेस आपण पाहतो आणि विशेषतः युवा पिढी पटकन निराश होऊन जाते, पटकन चिडून जाते, पटकन उद्विग्न होते. दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा, हे जे भगवद्गीतेचं तत्वज्ञान आहे की कितीही मोठं दुःख आलं तरी उद्विग्न होता कामा नये आणि कितीही मोठं सुख आलं तरी त्यामध्ये खूप जास्त हुरळून जाता कामा नये. दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. त्या मुनीची बुद्धी प्रतिष्ठित तेव्हाच होते ज्यावेळेस तो अशा पद्धतीनं समत्वाला प्राप्त होतो. आणि समत्वाचं हे शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे आणि समत्व म्हणजेच योग, हे भगवद्गीतेने समत्वम योग उच्यते ही पहिली व्याख्या भगवद्गीतेने जी योगाची केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बॅलन्स मला कसं करता येईल हे सांगितलं आहे. आपण ज्यावेळेस समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांकडे पाहतो आहोत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला टोकाच्या भूमिका पण घेऊन चालणार नाही आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला सामोपचारानं सहजीवन जगावं लागणार आहे. आपल्याला हा जो वेगवेगळ्या जातीसमूहांमध्ये, वेगवेगळ्या धर्मांमध्ये केवळ कलह निर्माण करणं हे
एक वेगळं शास्त्र आहे. ते नॅरेटिव्ह तुम्ही जे म्हणता तसं नॅरेटिव्ह प्रस्थापित केलं जातं आणि त्यातून असं भासवलं जातं की दोन धर्मांमध्ये युद्ध चाललंय, दोन जातींमध्ये युद्ध चाललंय, पण ग्राउंड लेवलला ती परिस्थिती नसते आणि ती नसावी. कारण आपल्या सर्वांना हा देश मोठा करायचा आहे, त्यामध्ये प्रत्येकाचं योगदान हे अपेक्षित आहे. त्यामुळे तू माझा आणि मी तुझा शत्रू नाही, आपण दोघंही भारत मातेचे पुत्र आहोत. या भावनेतून आपल्याला काम जे करायचं आहे त्यासाठी आपल्याला भगवद्गीता खऱ्या अर्थानं उपदेश करते की ही जी छोटी छोटी भांडणं आहेत ही सोडा आणि एका मोठ्या विषयाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. ती मोठी ध्येय युवा पिढीच्या मनात जर आपण पेरली तर निश्चितपणे या संकुचिततेकडून आपण त्या युवा पिढीला बाहेर काढू शकतो. नक्कीच हा खरोखर आशावाद प्रत्येक सांस्कृतिक कार्य करणारा कार्यकर्ता आपल्या मनामध्ये घेऊन चालतच असतो. शेवटच्या काही प्रश्नांकडे आपण येऊया. ज्या पद्धतीने तरुणाईपुढे काही आव्हानं आहेत त्याच पद्धतीने भारताच्या समाजव्यवस्थेचा जो प्रमुख घटक आहे ती म्हणजे कुटुंब व्यवस्था. आणि एक अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह जे विविध धर्मियांकडून न होता एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र म्हणून ते नॅरेटिव्ह प्रस्थापित केलं जातं की कुटुंब व्यवस्थेची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतंत्र इंडिव्हिज्युअल आहे, त्याला स्वतःचं आयुष्य कसं जगायचं याचं स्वातंत्र्य आहे. त्यांना जबाबदारी नसलेले तरुण उभे करायचे आहेत आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्थासुद्धा काहीशी मोडकळीस आल्यासारखी आपल्याला दिसायला लागलेली आहे. लग्नसंस्था टिकत नाही आहेत. त्याचबरोबर ह्या गोष्टी न टिकल्यामुळं कुटुंब नाही आहे तर समाजसुद्धा टिकत नाही आहे. समाज नाही तर राष्ट्र टिकण्याची शक्यता ही कमी झालेली आहे. जे भेद आहेत त्यांना अधिकाधिक पाणी घातलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सामोपचार कशा पद्धतीने आपण गाठायचा आणि एक सनातन विचाराचा कार्यकर्ता म्हणून भगवद्गीता यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने मदत करू शकेल? मुळात भगवद्गीतेचं जे सगळं प्रकरण आहे ते एका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. एक महायुद्ध, 18 अक्षौहिणी सेना म्हणजे जवळजवळ 40 लाख लोक त्या ठिकाणी एकमेकांशी झुंजायला एकत्र झाले होते आणि त्याच्या मध्यावर इकडे 7 अक्षौहिणी आहे, तिकडे 11 अक्षौहिणी आहे. अशा या सेनेच्या मधोमध हे सगळं शास्त्र सांगितलं गेलं. पण हे सगळं शास्त्र सांगत असताना अर्जुन केवळ परिवाराच्या सदस्यांमुळे मोहाला प्राप्त झाला, तो त्यामध्ये डुंबून गेला. त्यावेळेस तू यातून बाहेर आहे हे सांगत असताना भगवान श्रीकृष्णांचा जो उपदेश आहे तो हा आहे की त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत त्यजेत जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. जर आपल्या परिवाराचं कल्याण असेल तर आपल्या एकाचा स्वार्थ हा बाजूला ठेवायचा असतो. जर आपल्या गावाचा स्वार्थ आहे, त्याच्यात गावाचं भलं आहे, मग परिवाराचं अहित असेल तर परिवार बाजूला ठेवावा लागतो. पण राष्ट्राचा ज्या ठिकाणी विषय आहे आणि राष्ट्राचा फायदा आहे आणि माझ्या गावाचं, माझ्या परिवाराचं, माझ्या जिल्ह्याचं, माझ्या राज्याचं नुकसान आहे असं काही असेल त्यावेळेस मी माझं राज्य, माझं शहर, माझा जिल्हा हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे आणि देशासाठी उभं राहिलं पाहिजे. मुळात छोटा धर्म आणि मोठा धर्म यात लढाया होत राहणार आहे. अर्जुनाचा क्षात्र धर्म हा मोठा धर्म होता आणि त्याचा परिवार धर्म हा त्यावेळेस छोटा धर्म होता. आणि क्षात्र धर्म हा परिवार धर्मापेक्षा मोठा असतो. युद्धाला उभा राहिलेला सैनिक, सीमेवरचा सैनिक, त्याची एक आई घरी असते आणि त्याची मातृभूमी ही दुसरी आई ही त्यावेळेस संकटात असते. त्यावेळेस जर घरची आई आजारी पडली तरी देखील जी मोठी आई आहे ती सोडून तो घरी जात नाही. छोटा धर्म आणि मोठा धर्म ओळखता येणं, ते कसं ओळखायचं याचं शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. अर्जुनाला मोठ्या क्षात्र धर्मापेक्षा छोटा परिवार धर्म हा मोठा वाटायला लागला होता आणि इथे त्याची सगळ्यात मोठी गल्लत झालेली होती. त्यातून त्याला बाहेर काढण्याचं काम भगवद्गीता करते. तीच परिस्थिती आजही आहे. मी माझ्या एका स्वार्थासाठी माझा परिवार पणाला लावत असेल आणि मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय, मला परिवाराशी काही घेणं देणं नाही, अशी वृत्ती ज्यावेळेस येत असेल त्यावेळेस आपल्या पुढच्या पिढ्यांना हा भगवद्गीतेचा संस्कार त्यांच्या शालेय वयात दिला गेला पाहिजे आणि त्यांच्या मनातल्या या पारिवारिक धारणा, या राष्ट्रीय धारणा या अधिक मजबूत केल्या पाहिजे. त्यातून याचं उत्तर निघणार आहे. एका दिवसात बदलणार नाही. जे बदलायलाही वेळ लागलाय तसं जे घडलंय ते बदलायलाही थोडा वेळ लागेल, पण त्याच्यावर सातत्यानं आपल्याला प्रयत्न करावे लागतील, यात काही शंका नाही. संजयजी, आत्ता तरुणाईबद्दल आपण बोलताना सांगितलं की ज्यांना गीता शिकण्याची इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांच्यासाठी गीता परिवाराच्या माध्यमातून भरपूर काही पर्याय उपलब्ध आहेत. परंतु असे काही तरुण आहेत की ज्यांना ह्या कुठल्याच गोष्टीशी काहीच घेणं देणं नाही आहे, ज्यांना गीतेशी घेणं देणं नाही आहे, संस्कृतीशी घेणं देणं नाही आहे.
अशा तरुणाईला सुद्धा आपल्याला ह्या कार्याशी जोडायचं आहे, तर हे आपल्याला कसं जोडता येईल? असं आहे की जे झोपलेले आहेत त्यांना जागे करणं फार सोपं आहे. थोडं हलवावं लागतं, ते जागे होतील. आणि आमचा हा जो उपक्रम सुरू झाला, आम्हाला वाटलंच नव्हतं की हे एवढे लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. त्याविषयी लोकांच्या मनात खूप आकर्षण आहे, त्यामुळे तो पोचणार आहे. पण जे झोपेचं नाटक करतायत ना, त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना उठवणं अवघड आहे, कारण ते नाटक करतायत झोपेचं. आता ज्यांना गीतेवर श्रद्धाच नाही, त्यांनी काय करावं? मुळात त्यांना गीता माहिती नाही. गीतेमध्ये केवळ भक्तियोग नाही सांगितलेला, गीतेमध्ये कर्मयोगही सांगितलेला आहे, सांख्ययोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग. गीतेमध्ये हे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. त्यामुळे एखाद्याला जर सगुण साकाराची उपासना नसेल आवडत, तर निर्गुण निराकाराची उपासना कशी करावी हा सांख्ययोग देखील भगवद्गीता सांगते. ज्याला दोन्ही जमत नाही आणि देवदेव करणं हा माझा विषय नाही असं वाटतं, आणि मी माझं काम करीन, मी भलं आणि माझं काम भलं, त्या कामाचीही पूजा कशी करता येते, त्याला कर्मयोग हा भगवद्गीतेनं सांगितला. त्यामुळे भगवद्गीता इज फॉर ऑल. तो एका विशिष्ट धर्माचा ठेका नाही आहे. तो मानव मात्रांसाठी आणि संपूर्ण विश्वासाठी दिलेली ही मोठी देणगी आहे भारतानं दिलेली. तर त्यामुळे हा सर्वांसाठी योग आहे. तो सर्वांना आवडेल, पण एकदा उघडलं तर पाहिजे. त्यामुळे असे जे नाटक करतायत त्यांना सोडा, पण जे झोपलेत त्यांना थोडं हलवूया जाऊन, आणि ते हलवले की जागे होतात आणि शिकतायत. याचंच उदाहरण म्हणजे गीता परिवार आहे. नक्कीच. आणि शासकीय व्यवस्थेला सुद्धा थोडीशी जाग आता यायला लागलेली आहे. त्यामुळंच आपल्या देशाचं राष्ट्रीय ग्रंथ म्हणून भगवद्गीतेला आता मान्यता मिळाली आहे. आणि जे कोणी परकीय पाहुणे येतात त्यांना त्या देशातल्या भाषेमध्ये भगवद्गीता सरकारतर्फे दिली जाते. ही एक खूप मोठी घटना या संदर्भात आपल्याला दिसून येईल. आपल्याला भगवद्गीता ही भारतीय ग्रंथ म्हणून आपल्याला ओळखायला पाहिजे. तो खऱ्या अर्थानं कोणता एका विशिष्ट धर्माचा, संप्रदायाचा त्याला असं बांधू नये, कारण तो मुळात ते योगशास्त्र आहे. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असं म्हटलं जातं, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. आता त्यात योगशास्त्र, मग हा योग काय? हा काय एका विशिष्ट माणसाला, विशिष्ट जातीला, विशिष्ट समाजाला, विशिष्ट धर्मासाठी आहे का? नाही. योग हा मानवमात्रासाठी आहे, मानवाच्या भल्यासाठी आहे, आणि ते शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. त्यामुळे इट्स फॉर ऑल. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की आपण सांगितलं की यासाठी सतत प्रयत्नांची गरज आहे, आणि तुम्ही गीता परिवाराच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर हे प्रयत्न करत आहात. सामान्य कार्यकर्त्यालाही यामधून खूप प्रेरणा मिळते. आणि खरं जर पाहिलं तर जो सनातन विचाराचा कार्यकर्ता आहे तो थोडासा काही वेळेस एका हताशेच्या किंवा निराशेच्या मनोवृत्तीमध्ये जातो. आणि सभोवतालचं जर संख्याशास्त्रीय गणित पाहिलं तर असं वाटायला लागतं की आपण आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहोत का, आणि ह्या सगळ्या लढाईचं शेवट कुठे असणार आहे. म्हणजे ॲम आय फायटिंग अ लॉस्ट बॅटल, अशा पद्धतीने एक त्याच्या मनामध्ये थोडीशी निराशा असते. पण भगवद्गीतेचा सुरुवात जर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेनी होते आणि शेवट जर अशा श्लोकांनी होतो की यत्र योगेश्वरो कृष्ण, तर भगवद्गीता आपल्याला कसा संदेश ह्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी देऊ शकेल, आणि भारताचं आणि भारताच्या युवा पिढीचं भवितव्य आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहात? आपण जे दोन्ही श्लोक सांगितले ते फार मोलाचे आहेत. पहिला श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा त्या अंध असणाऱ्या राजाकडून, धृतराष्ट्राकडून आलेला श्लोक आहे. आणि शेवटचा जो श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्णो, हा दिव्यदृष्टी प्राप्त असलेल्या अत्यंत प्रकाशमान अशा त्या संजयाकडून आलेला तो श्लोक आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे पहिला श्लोक अंधारात तयार होतोय, आणि शेवटचा श्लोक हा प्रकाशातला आहे. पहिला श्लोक ध या शब्दापासून, अक्षरापासून सुरू होतो, धर्मक्षेत्रे. त्या ध अक्षर पहिलं अक्षर आहे. आणि शेवटचा जो श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर म पाशी येऊन तो थांबतो. ध पासून सुरुवात आणि म पाशी शेवट हा धर्म शब्दात गुंफलेले 700 श्लोक आहेत. आणि त्यामुळे हे पदोपदी तुम्हाला धर्माची शिकवण देतात, उपदेश करतात. आता गीतेला अभिप्रेत असणारा धर्म म्हणजे नेमका काय आहे? तर कर्तव्य, स्वकर्तव्य म्हणजे धर्म. आतून येणारं माझं जे काही माझ्या स्वभावगत कर्म आहे तोच मी माझा धर्म मानला पाहिजे, ही भगवद्गीतेची मूल धारणा आहे. त्यामुळे अर्जुन हा आतून क्षत्रिय आहे, तो लढवय्या आहे, आणि म्हणून त्याने पत्करलेलं जे सेनानीचं काम आहे ते त्याला करावं लागणार आहे, आणि तेच त्यांनी करावं. आणि त्यांनी परधर्मात जाऊ नये. परधर्मो भयावहा असं म्हटलं. स्वधर्मे निधनम श्रेय. तू जर मेलास तरी चालेल स्वधर्माचं पालन करताना,
परधर्मो भयावहा. इतकं सांगून भगवद्गीता थांबली नाही. भगवद्गीतेने हेही सांगितलं, हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. तू जर हरलास तर स्वर्गात जाणार आहेस आणि जिंकलास तर राज्य उपभोगणार आहेस. जित्वा वा भोक्षसे महिम. महिम म्हणजे पृथ्वी. त्यामुळे निराश व्हायचं कारण नाही. हे बरं, संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अर्जुनाची सेना फार लहान आहे. 7च अक्षोहिणी आहे. तिकडे 11 अक्षोहिणी सेना आहे. 11 वर्सेस 7 यात विजय कोणाचा होणार हे निश्चितच होतं. 11चा विजय होणार, 7चा कसा विजय होईल? परंतु सगळीकडे संख्याशास्त्र काम करत नाही. त्या संख्येच्या सोबत असणाऱ्या अवधारणा काय, त्या संख्येच्या सोबत असणारं तत्वज्ञान काय. यत्र योगेश्वर कृष्ण, नुसता कृष्ण नाही म्हटलेला, तिथे योगेश्वर कृष्ण हा शब्द वापरलेला आहे. योग विचाराचा कृष्ण आणि नुसता पार्थ शब्द नाही वापरलेला. यत्र पार्थो धनुर्धरहा, तो धनुर्धारी पार्थ असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे अर्जुनाचं गांडीव म्हणजे त्याची कर्मठता, त्याचा पराक्रम, त्याची क्रियाशीलता आणि कृष्णाचं तत्वज्ञान हे 2 सोबत असले तर तिथे विजयच होणार हे निश्चित असतं. तत्र श्री, तिथे संपत्ती आहे. विजयो भूतीर ध्रुवनीती आहे असं तो संजय जे सांगतोय ते अगदी बरोबर आहे. याचं कारण संख्येवर विजय प्राप्त होत नाही. विजय त्या संख्येच्या मागे उभा असणारा तत्वविचार काय याच्यावर तो होतो. आणि म्हणून 1000 वर्ष पारतंत्र्यात राहिलेली ही भारतभूमी, अनेकानेक आक्रमणं या भूमीवर झाली, परंतु तरी देखील आजच्या मानानं ते फार मोठी आक्रमणं होती. आजचं आक्रमण त्या मानानं फार किरकोळ आहे असं मला वाटतं. मग मोहम्मद गझनीचं आक्रमण आलं असेल, प्रचंड इंग्रजांचं आक्रमण आलं असेल, या सगळ्या आक्रमणांच्या मध्ये हा देश सत्व हरवलं नाही त्यानं. हा देश टिकून राहिला. त्याचं मूळ कारण आमच्या मागे योगेश्वर कृष्णाचा योग आहे आणि आमच्या मागे एक अवधारणा आहेत. आमच्या मागे धर्माची अत्यंत स्वच्छ अशी व्याख्या आहे आणि त्यामुळे पराभव होणार नाही हे निश्चित आहे. थोडीशी चलबिचल होणं अर्जुनासारखी हे फार स्वाभाविक आहे. म्हणून तर भगवद्गीता आहे. अशा सगळ्या चलबिचलमध्ये भगवद्गीता आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर देईलच, परंतु आपल्यामधला तो विजिगीषू जीवनवाद जो आहे तो निश्चितपणे वाढवल्याशिवाय राहणार नाही. संजयजी, आपण अत्यंत प्रभावी शब्दामध्ये ह्या सगळ्या गोंधळावर श्रीकृष्णाचा उपदेश आणि गीता ही कशी प्रभावीपणे हा गोंधळ दूर करू शकते हे सांगितलं. आणि ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस गोंधळलेला अर्जुन तिथे जातो आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस उपदेशांना सुरुवात करतात त्यावेळेस माऊलींनी फार सुंदर लिहून ठेवलेले, आता तो उदार ऐसा वर्षेल तेणे अर्जुना चळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. तर ही उन्मेषाची विरुडी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशीच पेटून आपला हा गीतोपदेश हा जनामनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य प्रत्येकाने करावं हाच आशावाद घेऊन आपण इथे थांबूया. आपण आमच्याशी विस्तृतपणे चर्चा केली आणि आम्हाला भरपूर वेळ दिला. आपल्याला मनपूर्वक विचार भारती परिवाराच्या वतीनं मी धन्यवाद देतो. जय श्रीकृष्ण. अर्जुनाचा त्याच अध्यायामधला अर्जुनाला एक केलेला जो उपदेश आहे तो असा आहे ज्ञानेश्वरीमधला, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. मन आणि बुद्धी ज्यावेळेस एकमेकांना सपोर्टिव्ह रोल करेल त्यावेळेस विजयाच्या दिशेनं आपण निघतो आणि समत्वाला प्राप्त होतो, समत्वात सिद्ध होतो, असा तो विषय आहे. त्यामुळे गीता हा विषय अतिशय गोड आहे, अतिशय उपयुक्त आहे आणि त्या मार्गावर सर्वांनी यावं, ते किमान जाणून घ्यावं, समजून घ्यावं असं आवाहन गीता परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना करतो. जय श्रीकृष्ण. जय श्री